विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज महायुतीच्या वतीनं भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते। दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती, मात्र महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला नाही। राहुल नार्वेकर यांचाच केवळ अर्ज दाखल झाल्यामुळे राहुल नार्वेकरच पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष होतील हे स्पष्ट झालं। त्यांची या पदावर बिनविरोध निवड होणार असली तरी उद्या याची अधिकृत घोषणा सभागृहात होईल। 2.5 वर्षांपूर्वी महायुतीचं सरकार आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती। आता पुन्हा एकदा महायुतीनं राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे। सर्वप्रथम मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेते जे आहेत, आदरणीय मोदी साहेब आहेत, आदरणीय अमित शाह साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे पी नड्डा साहेब आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे। त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत, ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो। उद्यापासून मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन।